नमस्कार. इतिहासात कधीकधी अशा काही घटना घडतात ज्यांचा विचार केला की आपल्याला धक्काच बसतो. आज आपण अशाच एका मोठ्या बदलाची, एका मोठ्या परिवर्तनाची गोष्ट पाहणार आहोत. हाच तो प्रश्न आहे नाही का, जो आपल्याला विचार करायला लावतो. म्हणजे एक सामान्य माणूस ज्याची काहीतरी स्वप्न होती, तो इतका कसा काय बदलू शकतो की अख्ख्या जगाला त्याची भीती वाटू लागेल. चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया. हो, खरं आहे. ज्या माणसाला जग त्याच्या क्रूरतेसाठी ओळखतं, त्याच्या आयुष्याची सुरुवात खरं तर एका खूप साध्या आणि मानवी इच्छेने झाली होती. तर ही गोष्ट सुरू होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला. एक तरुण ज्याला जग पुढे जाऊन त्याच्या क्रूरतेमुळे ओळखणार होतं, त्याचं तेव्हा फक्त एकच स्वप्न होतं, एक साधंसं स्वप्न. तो तासनतास चित्र काढत बसायचा. त्याला इमारती, निसर्गरम्य देखावे, कॅनव्हासवर उतरवायला खूप आवडायचं. त्याच्या डोक्यात तेव्हा फक्त आणि फक्त कला होती. राजकारण किंवा द्वेष या गोष्टींचा लवलेशही नव्हता. पण मग त्याच्या आयुष्यात तो क्षण आला जिथे त्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. आणि हा तोच नकार होता ज्याने पुढे जाऊन इतिहासाची दिशाच बदलून टाकली. जरा या घटनाक्रमाकडे बघा. त्याला एकदा नाही तर दोनदा नाकारलं गेलं, आणि दुसऱ्यांदा तर त्याला इतकं अपात्र ठरवलं की परीक्षेला बसण्याची परवानगी सुद्धा मिळाली नाही. या अपमानानंतर त्याची परिस्थिती इतकी बिघडली की तो अक्षरशः रस्त्यावर आला. हे वैयक्तिक अपयश त्याच्यासाठी फक्त एक अपयश नव्हतं, हा त्याच्या अस्तित्वावरच एक मोठा आघात होता. आणि बरोबर याच क्षणापासून त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या मानसिकतेमध्ये बदलायला सुरुवात झाली. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आपला अपमान झालाय, आपण हारलोय, तेव्हा ती व्यक्ती त्या अपयशाचं कारण बाहेर शोधायला लागते. हिटलरच्या बाबतीत अगदी हेच झालं. ही प्रक्रिया आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी आलं वैयक्तिक अपयश, ज्यामुळे अपमान आणि एकटेपणाची भावना वाढत गेली. त्याच काळात देशाचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला. त्याने आपल्या वैयक्तिक अपयशाला देशाच्या पराभवाशी जोडून टाकलं. आणि मग या सगळ्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरणं गरजेचं होतं. त्याला असं वाटायला लागलं की अरे, माझ्यासोबत जे झालंय तेच तर देशासोबत झालंय. आपला विश्वासघात झालाय. त्याच्या मनात जो राग होता तो आता फक्त त्याचा वैयक्तिक राहिला नाही, तो राष्ट्रीय बनला. आणि मग त्याने दोन लक्ष्य शोधले. पहिलं म्हणजे त्यावेळचं सरकार, ज्याने युद्धात शरणागती पत्करली होती. आणि दुसरं ज्यू समुदाय, ज्यांना तो देशाच्या प्रत्येक समस्येसाठी जबाबदार मानू लागला. त्याच्या द्वेषाला आता एक ठोस चेहरा मिळाला होता. यानंतर जे काही घडलं ते तर संपूर्ण इतिहासाला माहीत आहे. जेव्हा या द्वेषाला सत्ता मिळाली, तेव्हा मानवतेवर इतिहासातला सर्वात मोठा आणि भयंकर आघात झाला. त्याच्या या कलेकडे पुन्हा एकदा बघा. त्याला असं एक शांत, सुंदर जग निर्माण करायचं होतं. पण एका नकाराने त्याच्या आतल्या कलाकाराला संपवून टाकलं. आणि मग त्याने काय निर्माण केलं? हा आकडा 60 लाख ज्यू लोकांच्या हत्येचा आकडा. त्याच्या मनातल्या द्वेषाने मोजलेली ही किंमत होती. विचार करा, एका कला अकादमीच्या प्रवेश अर्जाच्या नकारापासून सुरू झालेली एक छोटीशी गोष्ट इतक्या मोठ्या भयंकर विनाशाचं कारण ठरू शकते. हेच या संपूर्ण कथेतील सर्वात भयानक सत्य आहे. तर मग ह्या संपूर्ण ऐतिहासिक विश्लेषणातून आपण काय शिकायला हवं? कारण ह्यात एक खूप महत्त्वाचा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा धडा दडलेला आहे. ही स्लाइड खरं तर सगळं काही अगदी स्पष्टपणे सांगते. घटना काय होती? नकार, अपयश आणि अपमान. पण त्यावरची प्रतिक्रिया काय होती? दोषारोप, द्वेष आणि घृणा. म्हणजे मूळ समस्येपेक्षा त्यावर दिलेली प्रतिक्रिया कितीतरी पटीने जास्त विनाशकारी ठरली. आणि हाच या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे. आयुष्य प्रत्येकाच्या वाटेला संकटं आणि नकार देतं. पण आपण त्या संकटांचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करतो की इतरांना दोष देण्यासाठी, यावरच आपलं भविष्य अवलंबून असतं. ही फक्त एका हुकुमशहाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे की एक छोटासा नकारात्मक विचार, द्वेष आणि दुसऱ्यांवर दोष ढकलण्याची वृत्ती किती विनाशकारी ठरू शकते. आजच्या जगात या इतिहासातून आपण काय शिकायचं, हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःलाच विचारला पाहिजे.